आज गोष्ट एकादशीची. काय होतं, एक दिवस क्षीरसागरामध्ये शेषनागावरती भगवान विष्णू पहुडलेले आहेत. अचानक एंट्री होते ते यमराजांची. बरं, आता यमराजांचं भगवान विष्णूकडे तसं काही काम नाही. ते खातं आहे भगवान शिवांचं. त्यामुळे विष्णू थोडेसे विचारात पडतात, की यमदेव माझ्याकडे बरं, बरं, बरं. ठीक आहे. काय म्हणणं आहे ऐकून तर घेऊ. मग ते विचारतात. काय यमराज, इकडे कुठे? नमस्ते देवा. तेव्हा यमदेव सांगतात, की भगवान काय झालंय ना, खाली पृथ्वीवरती प्रचंड गोंधळ वाढलाय. खरं तर पापच जास्त वाढलंय. आणि माझे यमदूत तेवढे सक्षम नाहीयेत सगळ्यांना घेऊन यायला. तर काहीतरी सहाय्य तुमच्याकडनं झालं असतं तर मला मदत झाली असती. खूप अपेक्षेने आलो मी तुमच्याकडे. भगवंताकडे मदत मागितली आणि भगवंतांनी केली नाही असं तर होत नाही. म्हणून भगवंतांनी यमाच्या सहाय्यासाठी पृथ्वीवरती एक पापपुरुष पाठवला. पापपुरुष म्हणजे कोण? तर तो देवच. पण त्याचं काय काम होतं? तर पृथ्वीवरती यायचं. भगवंताकडून जी लिस्ट मिळाली पाप आणि पुण्याचं, आपल्या भाषेमध्ये सोप्या भाषेत, की जी लिस्ट मिळाली की हे 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 पाप, हे 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 पुण्य, हे जे फॉलो करतील ते पापी, हे जे फॉलो करतील ते पुण्यवंत. सो तो बोला की ओके. आता भगवंतांनी आपल्यासारखे हुशार तर ती लोक नाही की जर एक सांगितलं की 4 करणार. ते तितकंच करणार जितकं त्यांना सांगितलं गेलं. पापी पुरुषांनी तेच केलं. त्याला जे काय सांगितलं गेलं की पापी लोकांना नरकात पाठवायचं, त्याने धडाकाच लावला. उचलला आत्मा, पाठवला नरकात. उचलला आत्मा, पाठवला नरकात. बरं, आता नरकात जे कोणी यमदूत होते त्यांनी काय केलं? पापी पुरुषाने पाठवलेला आहे. मग चित्रगुप्ताने पण जास्त शहानिशा नाही करायची आणि मग त्यांना ज्या काही शिक्षा द्यायच्या त्या द्यायच्या. तर ह्याच्याने प्रचंड गोंधळ वाढला. खरं तर यमाच्या सहाय्यासाठी पाप पुरुषाची निर्मिती झाली, पण होतंय भलतंच काहीतरी. आता त्या यमपुरीत त्या नरकामध्ये प्रचंड आरडाओरडा सुरू झाला. हाहाकार माजला. त्यामध्येही जे आत्मे भगवंताचे भक्त होते ते भगवंताच्या नावाने टाह फोडायला लागले की भगवन वाचवा आम्हाला, काहीतरी तर मार्ग दाखवा. आणि तो सगळा आवाज, तो सगळा हाहाकार, त्या वेदना या क्षीरसागरामध्ये पोचायला काही वेळ लागला नाही. त्या सगळं जसं भगवंतापर्यंत पोहोचलं, भगवंतांनी यमराजाला परत बोलावून घेतलं की यमदेव तातडीने या. यमदेव गेले. त्यांना विचारलं. कसला गोंधळ सुरू आहे तिकडे नरकात, ज्याचा आवाज इथवर येतोय? ते बोलले की भगवान हे बघा, तुम्ही जो पापपुरुष निर्माण केला तो पृथ्वीवरून जी पापी आत्मे पाठवतोय आम्ही त्यांना शिक्षा देतोय. भगवान म्हणाले, अरे यार, माझ्या भक्तांची हाक तर मला ऐकायला लागेल ना. आणि आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या या देवाने करुणामय अवस्थेमध्ये त्याच्या हृदयातून एक देवी निर्माण केली. ती देवी जशी प्रकट झाली तेव्हा भगवंतांनी विचारलं, देवी, तुम्ही कोण? मी तुमची एक दासी. मी तुमची एक दासी. आता माझी निर्मिती केलीच आहे तर मला काहीतरी कार्य द्या. भगवान म्हणाले की ठीक आहे, एक काम कर, पृथ्वीवर जा. जे लोक तुझ्या तिथीला जे लोक तुझ्या तिथीला अन्न ग्रहण करतील त्या लोकांची यादी तू पाप पुरुषाला द्यायची. ओके, बाकी सगळ्यांना पुण्य वाटायचं. तर ते बोलले ठीक आहे, पण भगवान एक प्रश्न आहे, माझ्या तिथीला अन्न ग्रहण करायचं नाही म्हणजे निरंकार राहायचं का भक्तांनी? नाही नाही, फलाहार ते करू शकतात. ओके, आता पापपुरुषाला प्रश्न पडला, भगवान मग मी काय करू? कारण खाली सगळे तुमचे भक्त आहेत आणि ते सगळेच तुमचं व्रत करतील, मग माझं काहीच काम नाही उरणार. भगवान म्हणाले नाही, असं नाही होणार. असे अनेक भक्त सापडतील जे एक
जे या दिवशी सुद्धा अन्न ग्रहण करतील. जे अन्न ग्रहण करतील त्यांना तुम्ही यमपुरीत पाठवायचं. पुरुष आणि एक दासी दोघही पृथ्वीवर आले. आता भगवंताची आज्ञा घेऊन हे दोघं पृथ्वीवर तर आले, पण पृथ्वीवरती एक दासीची झाली एकादशी. आणि तो जो फलाहार आहे ना, तो झाला फराळ. एकादशी दुप्पट खाशी. भगवंताने सूट फक्त फलाहारासाठी दिली होती हो. आपण काय केलं? साबुदाणा, बटाटा, वेफर्स, रताळी, चिक्की, बापरे अजून बरंच काही, दही, दूध. बरं हल्ली हल्ली तर लोक पनीर पण खायला लागले, कारण ते दुधापासून बनतं. अशी एक भली मोठी यादी आपल्याकडे फराळाची आहे. काय चुकीची गोष्ट जेव्हा जुन्या बायका म्हणतात एकादशी आणि दुप्पट खाशी. खरं तर एकादशी ही त्या एकदासीचा अपभ्रंश. अशी ही छोटीशी सुंदरशी कथा एकादशी महात्म्यामध्ये आली आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. चला वारसा जपूया, चला वारसा निर्माण करूया. धन्यवाद.